मनासारखे दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस सोसावे लागतात. जिथे सर्व संपले याची जाणीव होते तिथे पाठीवर अलगद पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं यायलाच हवीत, त्याशिवाय निस्वार्थी माणसांची किंमत समजत नाही. भिंतीवरील सुंदर तसबिरीचा भार पेलतो खेळा, पण लोक कौतुक खेळ्यावर टांगलेल्या फोटोचे करतात. आयुष्य हे असेच आहे, केलेल्या कामाचे श्रेय तुम्हाला मिळेलच असं नाही. झेप घेण्याची वृत्ती अंगी असेल तर वयाचं बंधन मध्ये येत नाही. माणसाने वय झाल्यावर ज्येष्ठ व्हावे, म्हातारे नाही. कारण म्हातारपण इतरांचा आधार शोधत असते, तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देते. प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही, पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात. जगातील सर्वात चांगली भेट म्हणजे वेळ आहे. कारण जेव्हा आपण कोणाला आपला वेळ देतो तेव्हा त्याला आपल्या जीवनातला तो क्षण देतो जो परत कधीच येत नाही. आयुष्यात जो धडा रिकामे पोट, रिकामा खिसा आणि वाईट वेळ शिकवते ना, तो धडा कोणती युनिव्हर्सिटी किंवा शाळा सुद्धा शिकवू शकत नाही. क्षितिजापाशी झुकते ते आकाश असते, आसवांनी जोडले जाते ते प्रेम असते. क्षणोक्षणी रंग बदलते ते जीवन असते, आणि सुखदुःखांची देवाणघेवाण जिथे असते तेच मनापासून जुळलेले नाते असते. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे. हेच जीवनाचे सत्य आहे. आयुष्य हे फुलपाखराप्रमाणे आहे, त्यात मनासारखे रंग भरले की ते खुलून दिसते, पण त्यात कोणते रंग भरावयाचे ते आपले आपण ठरवायचे. आयुष्य जगणं एवढं सोपं असतं तर मुंग्यांनी पावसाच्या भीतीपोटी वारुळ बांधलं नसतं. परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत, कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेलीही असतात. जेव्हा परिस्थिती आपल्याला जीवनाचा अध्याय शिकवते तेव्हा आपल्याला त्यातील प्रत्येक शब्द आठवणीत राहतो. आपण जर लोकांना ओळखू लागलो तर कोणीही आपलं नाही, पण आपण जर लोकांना समजून घेतलं तर सर्वजण आपले आहेत. माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांची दोन कारणे असतात. एकतर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं, आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी हवं असतं. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. आपल्या जवळील काही चांगले आपण गमावले तर वाईट वाटून घेऊ नका. जर आपण काही गमावू शकतो तर त्यापेक्षाही चांगलं मिळवू नक्कीच शकतो, पण संयम मात्र बाळगावा. कौतुक करणाऱ्या शेकडो व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी, जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल. आयुष्यात अशी नाती जोडा जी रक्ताची नसली म्हणून काय झालं, पण हक्काची असली पाहिजे. रक्ताच्या नात्यांची जाणीव भरून निघाली पाहिजे. आपसात तुलना करण्याची सवय अनेकांना असते. तुलना सुरू झाली की आपल्यातल्या उणिवा शोधण्याऐवजी आपण आपल्यातला अहंकार जागृत करतो. पण समजूतदार व्यक्ती आपल्यातील दोषांचा
दोषांचा विचार करून ते दूर करण्याचा प्रयत्न करतो. लोकांनी आपल्याला मान सन्मान दिला की आपल्याला खूप मोठं झाल्याची जाणीव होते. आपल्यापेक्षा श्रेष्ठ व सन्माननीय व्यक्तीचा मोठेपणा मात्र आवडत नाही. त्यावेळी मात्र आपण अजून खूप लहान आहे हे समजून जावं. सूर्य हा बुडताना दिसतो, पण तो कधीच बुडत नाही. त्याप्रमाणे उमेद, विश्वास व कष्ट हे ज्याच्याजवळ आहे तो कधीच अपयशी होऊ शकत नाही. धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही. कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही. त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही. मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी, कधी विसरू नये अशी नाती हवी. आई म्हणजे दुर्गा आणि बाप म्हणजे साक्षात विठ्ठल. त्यांच्यातच आपल्या आयुष्याची पंढरी असते. त्यांना वृद्धाश्रमात ठेवून जगातील कुठलाच सण साजरा होत नाही. सुशिक्षित सहज होता येतं, इथे आपल्याला माणूस होता यायला हवं. जग जिंकता आलं नाही तरी चालेल, पण आपलं माणूस पण हरवलं नाही पाहिजे. कोणी आपल्याला फसवलं या दुःखापेक्षा आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद काही वेगळाच असतो. लख उजेडात चालताना सहाय्य करण्यासाठी भेटणारे अनेक जण असतात, पण अशा लोकांचा शोध घ्या जे तुम्हाला अंधारातही साथ देणारे असतील. जो सत्याच्या मार्गावरून चालतो त्याला अडचणी खूप येतात, परंतु देव त्याची नाव बुडू देत नाही. प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. पळवाटा मुक्कामाला पोहोचवत नाहीत, मुक्कामाला पोहोचवतात ते सरळ रस्तेच. मौन आणि हास्य या दोन्हींचा उपयोग करा. मौन आपलं रक्षा कवच आहे आणि हास्य स्वागताचे द्वार आहे. सूर्य पूर्वेकडे उगवला की सूर्योदय आणि पश्चिमेकडे गेला की सूर्यास्त. माणसांचे पण असेच असते. समोरचा माणूस तुमच्या मनाप्रमाणे वागला तर तो चांगला आणि मनाविरुद्ध वागला तर वाईट. जीवनात अडचणी कितीही असोत, चिंता केल्यावर त्या वाढतात, शांत राहिल्यावर त्या कमी होतात आणि संयम राखल्यास त्या नक्कीच संपून जातात. परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत, कारण जीवनाचे तत्त्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेलीही असतात. कडकडून भूक लागली की चटणी भाकरी पुरेशी असते आणि भरल्या पोटी पंचपक्वान्नही नकोस होतं. तेव्हा योग्य वेळी जे मिळतं तेच आपलं. सुखाच्या भरपूर व्याख्या असतील, पण मिळालेल्या प्रत्येक क्षणात आनंद शोधणं म्हणजेच खरं सुख. भोवताली दिव्यांची आरास असतानाही आपण समईच्या तेजापुढे नतमस्तक होतो ते का? कारण त्या तेजाला सात्विकतेचा, आपुलकीचा स्पर्श असतो. सत्याच्या वाटेवरती चालत असताना एकटे पडलात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळू नका. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. सुख आणि दुःख वाटून घेत जगलो तर नात्यातील आपलेपणाचा ओलावा कायम टिकून राहतो.